रोल. सर सांगा काय नेमकं कारण आहे, तुम्ही आज मोर्चा कशासाठी काढला आणि नेमक्या मागण्या काय आहेत आपल्या? गेल्या 13 तारखेला अर्नाळा गावामध्ये आमच्या आदिवासी आणि कातकरी समाजाच्या महिलांची जी विधवा निराधार महिला आहेत त्यांची बेकायदेशीर पद्धतीने आमची घरं तोडण्यात आली. आमदार राजन नाईक यांनी विधानसभेमध्ये मुद्दा उपस्थित केला होता की बांगलादेशी लोक अर्नाळ्यामध्ये राहतात, पण बांगलादेशी लोक जी आहेत आमच्या माहितीस्तव अर्नाळा पोलीस स्टेशनमध्ये गेल्या 2-3 वर्षापूर्वी काही बांगलादेशींच्या नावावर FIR दाखल आहेत, परंतु ती लोक आता जामीनवर बाहेर आहेत आणि ती लोक जे बांगलादेशी आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या सोबत आहेत आणि त्यांच्या खासदारांसोबत त्यांचे फोटोसुद्धा आहेत. परंतु त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई न करता फक्त तिथल्या आदिवासींच्या घरांवर तोडक कारवाई करून त्यांना भर या उन्हामध्ये आणि ऐन पावसाळ्याच्या तोंडावर बेघर केलेलं आहे. आणि ज्या आमदाराला लोकप्रतिनिधी आम्ही निवडून दिलं आहे त्यांना जाब विचारण्यासाठी आज आम्ही लोक या ठिकाणी हजारोच्या संख्येने संघटित झालो. पोलिसांनी आम्हाला या ठिकाणी अडवलेलं आहे. आता आम्हाला माहिती दिलं आहे की प्रांतसाहेब इथे आला आहेत. प्रांतसाहेबांसोबत आम्ही चर्चा करणार आहोत, परंतु प्रांत आणि तहसीलदार हे सरकारी कर्मचारी आहेत. त्यांच्यावर जशा पद्धतीने प्रशासन हे सरकार दबाव टाकेल त्या पद्धतीने ते लोकांची घरं मोडण्याची काम करत आहेत. या आदिवासींची घरं उद्ध्वस्त झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाची भूमिका काय आहे त्या संदर्भात त्यांनी अजूनपर्यंत कुठल्याही पद्धतीचं बोललेलं नाहीत आणि म्हणून आम्ही या घटनेचा निषेध करतोय आणि आमच्या लोकांचं पुनर्वसन झालं पाहिजे. आमची 2011च्या आधीपासूनची तिथं घरं आहेत. ह्या कातकरी मुली आहेत, ही कातकरी विधवा बाई आहे, तिच्याकडे जातीचा दाखला आहे, तिच्याकडे घरपट्टी आहे, अधिवास दाखला आहे, रहिवास दाखला आहे, डोमेसेल आहे त्यांच्याकडे. जर वर्षानुवर्षापासून इथे राहत असतील तर त्यांनी पूर्णपणे बेकायदेशीर कारवाई केलेली आहे. दुसरी गोष्ट खास करून तुमच्या माध्यमातून आम्हाला प्रशासनाला सांगायचं आहे की काल जिल्हा महसूल डिपार्टमेंटनी एक प्रेस नोट काढली आणि त्याच्यामध्ये सांगितलं की जी कारवाई झाली आहे ती कायदेशीर कारवाई आहे. तर ही कायदेशीर कारवाई कशी आहे हे आम्ही त्यांना दाखवू इच्छितो की ज्या कलम 50नुसार आम्हाला नोटीस दिली, ही नोटीस आम्हाला 12 तारखेला आली आणि 13 तारखेला सकाळी सकाळी आमची घरं मोडली. आम्ही कायद्याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे. 12 तारखेला आम्हाला नोटीस दिल्याबरोबर आम्ही ताबडतोब 2011च्या आधीच्या घरपट्ट्या, 2011च्या आधी आम्हाला असेसमेंट आणि जातीचे दाखले आणि सर्व डॉक्युमेंट आम्ही जमा करून सगळं तहसीलदारांकडे आम्ही दिलेले आहेत. कलम 50नुसार जे आम्हाला नोटीस दिले तेच कलम 51 आणि 52 हे सांगतंय की नोटीस दिल्यानंतर किमान 1 महिन्याची वेळ दिली पाहिजे. ती अशासाठी की आम्ही पात्र आहोत की अपात्र आहोत यांच्यात सरकारमध्ये असलेले महसूल अधिकाऱ्यांनी, महसूल मंत्र्यांनी एक GR काढलेला आहे 13 मार्च 2025ला की 1/1/2011च्या आधीची जी अतिक्रमण असतील ती नियमानुकूल केली पाहिजेत. मात्र हे कुठल्याही पद्धतीचं न तपासता आमची ठामपणे मागणी आहे पोलिसांकडे की तहसीलदार साहेबांचे CDR चेक करा. त्यांना 12 तारखेच्या रात्री कोणाकोणाचे फोन आले आणि कशा पद्धतीने त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. ह्याच्यामध्ये तहसीलदार असतील, प्रांत असतील, तलाठी असतील, पोलीस असतील, ह्या लोकांचा कोणताही दोष नाही, कारण ते हा जी की नोकरी आणि ना जी का घर अशा पद्धतीने काम करत आहेत. मात्र भारतीय जनता पक्ष त्यांच्यावर दबाव टाकून, प्रचंड दबाव टाकून आमची घरं मोडण्याचं काम केलं. ज्यावेळी आमची घरं मोडत होती त्यावेळी तहसीलदार साहेब स्वतः तिथं रडले, मंडळ अधिकारी बाई आहे तीसुद्धा तिथं रडली की आम्हाला मनापासून वाटत नाही घरं तोडावीत, पण काय करणार, आम्हाला दबाव आहे त्या पद्धतीने आणि कारवाई करावीच लागेल. तर पूर्णपणे आमच्या घरांवर झालेली कारवाई बेकायदेशीर कारवाई आहे आणि मीडियाच्या मार्फत आम्हाला तमाम मीडियाचे आभार मानायचे आहेत की हा मुद्दा मीडियाने चांगल्या पद्धतीने उचलून धरला. खास करून आमचे दीपक कोटेकर साहेबांनी तिथे आवर्जून ते धावत आले आणि त्यांनी त्या ठिकाणी तो मुद्दा उचलून आवाज उचलला आणि आज देशभरामध्ये हा विषय पसरलेला आहे. आदिवासी विकास मंत्र्यांनी आम्हाला फोन केला, शिंदेमध्ये असलेले विलास तरे आमदार साहेबांनी आम्हाला फोन केला, बाकीचे सर्व त्यांच्यासोबत असलेल्या लोकांनी सुद्धा आम्हाला फोन करून सहानुभूती दाखवलेली आहे. आम्हाला आर्थिक मदतसुद्धा करण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही सांगितलं आम्हाला 1 रुपया पैसा नको, आमच्या सन्मानाने जगण्याच्या लढाईमध्ये तुम्ही सामील व्हा आणि आम्हाला आमचा हक्क मिळवून द्या. पण ही जी जागा आहे ती मच्छीमारांची असल्याचं सांगितलं जातं, त्याचा काय अर्थ? सर्वे नंबर 56A ही 30 एकरचा प्लॉट आहे. 7/12वर स्पष्टपणे लिहिलेलं आहे की कोळी समाजाला कायमस्वरूपी घरं बांधून राहण्यासाठी आरक्षित जमीन आहे. आमचा एक कार्यकर्ता आहे कॉम्रेड अनिरुद्ध मेहर, हा 1979 पासून यांच्या कुटुंबाची तिथं 6 घरं होती आणि त्यांच्याकडे 1979ला महसूल डिपार्टमेंटने नोटीस दिलेली होती. म्हणजे याचा अर्थ 1979 पासून तिथं अतिक्रमण आहे. 7/12 सांगतोय कोळी समाजाला घरं बांधून राहण्यासाठी आणि 1980चं अतिक्रमण असून सुद्धा
त्यांना तोडलं तिथून आणि ज्यावेळी तो विरोध करायला तिथं गेला तेव्हा पोलिसांनी त्यांच्या लाथा मारत पोलीस स्टेशनमध्ये नेऊन बसवलं आणि मग तहसीलदार साहेबांशी आम्ही बोललो आणि त्यावेळी त्यांना सोडलं. तर एका बाजूला कोळ्यांची पण तिथं घरं तोडल्यात, दुसऱ्या बाजूला आदिवासींची सुद्धा घरं तोडल्यात. दुसरी गोष्ट, सर्वे नंबर 4445चा जो 7/12 आहे, 80 एकर टोटल क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रामध्ये त्या 7/12वर स्पष्ट लिहिलं आहे की गुरचरण म्हणजे गुरचरण जिवंत आहे. गुरचरण जिवंत ठेवत सदर जमीन मच्छीमारांच्या धंद्यासाठी, जाळी विणण्यास, बोटी साकारण्यास, इतर सार्वजनिक कामासाठी राखीव आहे. कोळी समाजासाठी नाही, मच्छीमारांच्या. मच्छीमार ही जात नाही, हा धर्म नाही, तो पेशा आहे, तो व्यवसाय आहे, तो धंदा आहे. मग तो आमचा आदिवासी बांधवसुद्धा मच्छीमारीचा धंदा करू शकतो, आमचा आगरी समाजसुद्धा करू शकतो, इथला कोळीसुद्धा करू शकतो. दुसरी गोष्ट की जर 80 एकरचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये सोयीनुसार राजकारण केलं जातं आहे. BJPचे जे मेंबर आहेत, जे त्यांचे पदाधिकारी आहेत, त्यांनी त्यांच्या सोयीनुसार 2-2, 3-3 गुंठ जमिनी अतिक्रमण केल्यात आणि वैयक्तिक कोबे बांधल्यात आणि त्या कोब्यावर घरं बांधल्यात. तर जर हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे आणि 2011च्या आधीचं जे अतिक्रमण आहेत ती नियमानुकूल करण्यासाठी स्पष्ट शासन निर्णय आहे. ती जमीन कोणाचीही असो पण नियमानुसार झाली पाहिजे. दुसरी गोष्ट खास करून सांगायची आहे, राज्यपालांचा शासन निर्णय आहे की कातकरी समाज, आदिम जमात ही आदिवासींमधले सर्व खालच्या दर्जाचे आदिम जमात कातकरी समाज आमचा आहे आणि तो समाज एका ठिकाणी स्थिर राहत नाही, तो कधी भट्टीवर कधी ऊसतोडीवर जातो. म्हणून राज्यपालांनी शासन निर्णय काढला आहे की यांचा सर्वे करा आणि त्यांना शोधून काढा. जिथं कुठं असतील तिथं त्यांना त्याच जागेवर जनमन योजनेमधून त्यांची घरकुलं बांधली पाहिजेत. मात्र कातकऱ्यांचे जातीचे दाखले, रेशन कार्ड, मतदान कार्ड, घरपट्टी, असेसमेंट उतारा, अधिवास रहिवास असताना सुद्धा त्यांची घरं जमीनदोस्त केल्यात. आमची एकच मागणी आहे, पुनर्वसन झालं पाहिजे. ज्यावेळी नैसर्गिक आपत्तीमध्ये लोकांची घरं उडतात आणि तुम्ही त्यांना आर्थिक मदत करतात त्यावेळी यावेळी सुद्धा आमच्यावर नैसर्गिक आपत्तीपेक्षा बेकार परिस्थिती आलेली आहे. आमची घरं उभी करून दिली पाहिजे.